आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी नांदेडमधून आहे। नांदेड शहरात सततच्या पावसामुळे धक्कादायक घटना घडली आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अचानक जमीन खचल्याने एक कार खड्ड्यात कोसळली आहे। कार चालवत असलेले प्राध्यापक चंद्रशेखर येंगडे यांनी प्रसंगावधान राखत चालत्या गाडीतून बाहेर उडी मारल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सततच्या पावसामुळे रस्त्याखालील भूभाग खचल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। सुदैवाने ही घटना स्वतंत्र रस्त्यावर घडल्याने वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही। दिसला की सदरी कार एक आमच्या माननीय प्रोफेसरची आहे, टीचर आहे। ते गाडी बाहेर काढताना अचानक एक टायर त्याचा खड्ड्यामध्ये गेल्यामुळं ते पूर्णच गाडी तिथं मध्ये खड्ड्यामध्ये गेली होती आणि महापालिका यंत्रणेद्वारे फायर ब्रिगेडची यंत्रणा होती, आमच्या TMC महापालिका सर्वांनी मशगत करून 2 JCB सहाय्याने त्याला आम्ही कारवरी काढलेली आहोत। इथं माहिती घेतली असता असं मला कळलं की सदरी इथं एक जुना नाळा होता जे काळांतरानं अलिप्त झालेला आहे आणि ते आज काही वर्षानंतर ते पोकळ झाल्यामुळं सदरी कार मध्ये गेलेलं दिसून येते। संपल्यानंतर मी जेव्हा घरी निघालो तेव्हा आमच्या कॉलेजच्या गेटच्या समोर थोडासा खड्डा होता। तो खड्डा चुकून मी जाण्याचा प्रयत्न केला पण गाडीचं एक चाक मध्ये धसलं आणि मी दरवाजा काढून बाहेर पडलो। त्यानंतर थोडं करत पूर्ण गाडी त्या खड्ड्यामध्ये धसली आणि सुदैव की मी बाहेर पडलो, तर मी बाहेर पडलो नसतो तर गाडी सगट मीही मध्ये अडकलो असतो आणि कदाचित फार मोठा अनर्थ झाला असता। रस्त्याची दुरुस्ती हे सगळं महानगरपालिकेच्या दुरावस्थेचं कारण आहे।